नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी त्याचबरोबर विधवा महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल की बाबा दिव्यांग बांधव असेल किंवा निराधार किंवा विधवा महिला असतील यांना 5,000 रुपये अनुदान देण्यासंदर्भात राज्य सरकारची एक महत्त्वाची नवीन योजना सुरू केलेली आहे. ती नवीन नाही आहे, जुनी आहे, परंतु आपल्यापर्यंत ती आलेली नाहीत. या दिव्यांग बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या स्थितीला 2,500 रुपये मानधन दिलं जातं प्रत्येक महिन्याला. त्याचबरोबर विधवा महिला ज्या आहेत किंवा निराधार महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 1,500 रुपये वाटप केले जातात. परंतु राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून अशी एक योजना आहे की त्या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन स्वरूपामध्ये दिले जातात. लक्षात ठेवा. आता तुम्ही सांगाल सर, दिव्यांगांसाठी आणि विधवा महिलांसाठी तर आम्ही खूप तळमळीने प्रयत्न करतो की हे अनुदान वाढलं गेलं पाहिजे किंवा सरकारने या संदर्भात काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही अशी कोणती योजना सांगता की त्या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना 5,000 रुपये महिना, निराधार महिला किंवा विधवा महिला यांना प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये पेन्शन योजना दिली जातात? होय मित्रांनो, तुम्ही खरं ऐकलंय आणि ते थंबनेल बघून तुम्ही या व्हिडिओवरती आला असाल. लक्षात ठेवा, राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून एक राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ कलावंत आणि साहित्यक म्हणजे ज्येष्ठ साहित्यक व कलावंत महासन्मान योजना सुरू केलेली आहे. आणि त्या योजनेच्या माध्यमातून पात्र दिव्यांग बांधवांना किंवा पात्र निराधार किंवा विधवा महिलांना प्रथम प्राधान्याने मासिक अनुदान स्वरूपामध्ये 5,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला दिले जात आहेत. लक्षात ठेवा, अशा पद्धतीची राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे. तुम्ही सांगाल सर, ती तर योजना वेगळी आहे, मग ही योजना तुम्ही वेगळंच काय सांगताय? लक्षात ठेवा, ज्या लोकांना साहित्यकाची आवड आहे किंवा स्वतः साहित्यक आहेत किंवा काही दिव्यांग बांधव कलाकार आहेत, अशा सर्व दिव्यांग बांधवांसाठी किंवा ज्या महिला साहित्य क्षेत्रामध्ये काम करतात, त्याचबरोबर ज्या महिला विधवा आहेत, निराधार आहेत, परंतु त्या कलाकार क्षेत्रामध्ये किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतात, तर अशा लोकांचा एक सन्मान व्हावा यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. तर दिव्यांग बांधवांना यामध्ये काय बेनिफिट आहे ते लक्षात ठेवा. या योजनेमध्ये दिव्यांग बांधव व निराधार बांधवांना प्रथम प्राधान्याने या ठिकाणी त्यांना संधी दिली जाणार आहे. लक्षात ठेवा, किंवा त्यांना प्रथम प्राधान्याने लाभ देण्यासंदर्भात महत्त्वाचा राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर झाला आहे. तो शासन निर्णय सुद्धा समोर तुम्हाला दिसत असेल. या शासन निर्णयामध्ये ज्येष्ठ कलावंत किंवा ज्येष्ठ साहित्यिक असतात त्यांचा सन्मान व्हावा, यामध्ये दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव यांना प्रथम प्राधान्याने 5,000 रुपयाची मासिक पेन्शन चालू करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. आता नेमका त्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलंय हे सुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊ, म्हणजे तुमच्या सगळ्या काही गोष्टी किंवा तुमचे जे प्रश्न आहेत ते क्लिअर होतील. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, या ठिकाणी पर्यटन विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल. या ठिकाणी राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिसत असेल. आणि या शासन निर्णयामध्ये बघा, या ठिकाणी कलाकार साहित्यक यांच्यासाठी मानधन योजना जी सुरू केली, ही मानधन योजनेची रक्कम बघा, या ठिकाणी 5,000 रुपये सरसकट. बघा, कलावंतांना सरसकट एकच श्रेणी रुपये 5,000 इतके मानधन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि एक लक्षात ठेवा, हे जे मानधन दिलं जाणार आहे हे मानधन प्रत्येक महिन्याला दिलं जाणार आहे आणि तेही DBTच्या माध्यमातून. बघा, सदर मानधन लाभार्थ्यांनी DBTच्या प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल. तसेच सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 1 एप्रिल 2024 पासून ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आणि मला तुम्हाला जो महत्त्वाचा मुद्दा समजावून सांगायचा तो म्हणजे बघा, या ठिकाणी त्यांचे वय 50पेक्षा जास्त पाहिजे. दिव्यांगांना वयाची अट 10 वर्षाने शिथिल करण्यात आलेली आहे. दिव्यांगांचं वय किती? फक्त 40 वर्ष असले पाहिजे. आणि या ठिकाणी बघा, चौथा मुद्दा मला तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायचा आहे. वयाने ज्येष्ठ असणारे विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकार यांना प्रथम प्राधान्य असणारे. लक्षात ठेवा, काय तर प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे. म्हणून मित्रांनो, ज्या दिव्यांग बांधवांकडे अशा पद्धतीचं स्किल असेल, म्हणजे ते कलाकार असतील किंवा ते साहित्यिक असतील, तर त्यांनी जे काही 2,500 रुपये त्यांना जे मिळतात त्यापेक्षा या योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला मासिक 5,000 रुपये अनुदान मिळणार. अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिला आहे. आणि हा शासन निर्णय तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण याचा अर्ज तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सादर करायचा आहे. तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती की बाबा, आपल्या ग्रुपमधील किंवा आपल्या सबस्क्रायबर सदस्यांपैकी अनेक असे काही लाभार्थी आहेत की ते साहित्यिक आहेत,
त्यांना वाचनाची, लेखनाची किंवा त्यांच्याकडे पुस्तकंसुद्धा त्यांनी छापलेली आहेत. त्याचबरोबर काही कलाकारसुद्धा आहेत. तर अशा लोकांचा माझा नेहमी संपर्क असतो, कॉन्टॅक्ट असतो, चर्चा असते व्हॉट्सअपवरती. तर त्यांच्यासाठी असं काहीतरी वेगळं मला वाचण्यात आलं, एक शासन निर्णय मिळाला म्हणून ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्यांच्यासाठी असणार आहे. बाकीच्या दिव्यांग बांधवांसाठी ही योजना लागू नाही आहे. फक्त कलावंत आणि साहित्यिक जे आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे. म्हणून मित्रांनो, तुमच्या परिचयाचा, तुमच्या ओळखीचा एखादी विधवा महिला किंवा निराधार महिला किंवा परित्यक्ता महिला किंवा दिव्यांग बांधव जर साहित्यिक असेल, कलाकार असेल, तर त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा, एवढीच अपेक्षा ठेवतो. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.